हॉबीवर आहे. हॉबीच्या केसमध्ये मी ह्या ठिकाणी पिव्होट टेबल अनालाइजला जाईल, पिव्होट चार्टला जाईल. सेकंड एक तर मी कॉलम चार्ट घेतलेला आहे, दुसरा मी लाईन चार्ट घेणार. क्लिक केलं. आता मला लाईन चार्टमध्ये ना ह्या ठिकाणी हे घेते, लाईन विथ मार्करवाला. क्लिक केला आणि ह्या ठिकाणी ओके बटन क्लिक केलं. आता ह्याच्या केसमध्ये मला सेम त्याच गोष्टी आहे, तर ह्यात मी काय करेल, पिव्होट टेबल अनालाइजला जाईल, फील्ड लिस्टला जाईल. ह्या ठिकाणी एक मिनिट, फील्ड बटनला जाईल, हाईड ऑलला जाईल. हे हाईड केलं. मग टोटल पण मला नकोय, मी इथं क्लिक केलं, डिलीट की प्रेस केली, ह्याला क्लिक केलं, डिलीट की प्रेस केली, ह्याला क्लिक केलं, डिलीट की प्रेस केली, ह्याला क्लिक केलं, ग्रिड लाईन्स क्लिक केलं, त्यानंतर हे क्लिक केलं. मला आहे ना हे पण मी डिलीट मारलं. त्यानंतर मी डाटा लेबलमध्ये आले, ह्याला क्लिक केलं, इथे मोर ऑप्शन्समध्ये आले, ह्याला कॅटेगरी नेम पण घेतलं आणि ह्या ठिकाणी क्लोज बटन क्लिक केलं. ह्याच्या केसमध्ये इथे नाही, मला सगळे सिलेक्ट करायचे. माझे सगळे कसे सिलेक्ट होतील, याला डबल क्लिक नाही, हे क्लिक नाही, हे क्लिक केलं. आणि आता मी फॉर्मॅट्स चार्ट एरिया नाही, प्लॉट एरिया नाही, सिरीज डाटा लेवल, हां ह्या थ्रू मी सिलेक्शन केलं. त्यानंतर होममध्ये गेले, साईज वाढवली आणि कलर वरचा ब्ल्यू होता, तर ह्याचा कलर मी दिला, चल ह्या ठिकाणी इथे वरचा ब्ल्यू होता ना, हा देते ऑरेंज, डार्क ऑरेंज, पण मला आतमध्ये नाही फिल करायचा. आणि ह्याला मी देते, वरचा ब्ल्यू होता, तर ह्याला कलर कोणता देऊ वेगळा, रेड नको. फॉर्मॅट डिझाईनमध्ये ह्याला क्लिक कर, ह्याला क्लिक कर, चेंज कलर, हा ब्लॅक चालेल मला. किंवा इथं मला एखादा डार्क शेड काही दुसरा दिसतोय, ब्ल्यू तर वरती आहे, ब्ल्यू वरती आहे, हा ऑरेंजच घेतला मी, ऑरेंज, पण जो आला नाही इथं, मला तरी ऑरेंज दिसलं नाही इथे. ह्याला क्लिक करते पुन्हा, चेंज कलर, त्याने घेतलं नाही, ह्याला क्लिक कर, कलरला क्लिक कर आणि ह्याला ऑरेंज दे. हा आलंय, ऑरेंज आले. आणि ही जी डॉट्स आहे, डॉट्समध्ये डॉट्स ह्याला ब्लॅक कलर आहे का याला, हा आहे, हा आहे, नाही तो सगळ्यांनाच करतो, मग नको, ऑरेंजच ठेवते मग मी. तर ह्या पद्धतीने, तर हा सेकंड केला आणि ह्याला ह्या पद्धतीने, हा याच्या खाली असा प्रॉपर मी बसवला. क्लिअर येतपर्यंत